Hard to breathe, but that's alright. Hush. Question 4. Write the converse, inverse and contrapositive of the following statement. ठीक आहे, खाली काय स्टेटमेंट दिलं त्याचं काय करायचं आपल्याला कॉन्व्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह सॉल्व्ह करायचे. आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. If x is less than y, then x square less than y square, where xy belongs to real number. हे well defined example दिले. Let p is काय if नंतरचं स्टेटमेंट x लेस दॅन y, then q is then नंतरचं स्टेटमेंट x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर. ठीक आहे, काय करायचं याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू. सिम्बॉलिक form of given statement is P implies Q. ठीक है, क्या आलं P implies Q. First, its converse is, ठीक है, its converse is. So P implies Q चा converse काय होतो आपल्याला माहिती आहे. कॉन्वर्स वरनं काय होणार, कॉन्वर Q जातो P ला आणि P जातो Q ला. ठीक आहे, सो काय येतं Q implies P. सो याचं काय येणार एक if x square less than y square, then काय होतं इथे P येणार. P काय आहे x less than y. ठीक आहे, हे झालं याचं कॉन्वर्स. नेक्स्ट सेकंड, इट्स इनवर्स इज काय असतो P implies Q ला इथं n वरनं निगेशन. सो काय होणार P implies Q ला निगेशन लावणार. निगेशन P implies निगेशन Q. ठीक आहे, सो काय येणार इफ P चं निगेशन. सो काय होणार x लेस दॅनचं होणार ग्रेटर दॅन इक्वल टू y, देन Q चं निगेशन. सो x स्क्वेअर लेस दॅनचं काय होणार ग्रेटर दॅन इक्वल टू y स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं याचं इनवर्स. थर्ड, इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज. ठीक आहे, इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज काय येतं या P implies Q चं कॉन्वर्स. सुरुवातीला कॉन्वर्स Q implies P, नंतर काय होणार याचं निगेशन. ठीक आहे, आता निगेशन Q implies निगेशन P. सो याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार Q चं निगेशन इफ x स्क्वेअर लेस दॅनचं काय होणार ग्रेटर दॅन इक्वल टू y स्क्वेअर, देन P चं निगेशन x लेस दॅन y काय होणार x ग्रेटर दॅन इक्वल टू y. नेक्स्ट एक्झाम्पल, अ फॅमिली बिकम लिटरेट इफ वुमन इन इट इज लिटरेट. म्हणजे काय करायचंय ते एखाद्या घरातली जर स्त्री साक्षर झाली तर काय होतंय पूर्ण कुटुंब साक्षर होतंय. ठीक आहे, सो आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू. सो लेट काय करणार आधी एक नंतरच काय होतो P. ठीक आहे, सो लेट P इज वुमन इन इट इज अ लिटरेट. काय ना वुमन इन इट इज लिटरेट. तर Q काय येणार Q इज अ फॅमिली बिकम्स लिटरेट. हा फॉर्मेट आहे तसा लिहिला आपला वेळ वाचावा म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज येणार. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज येणार P implies Q. ठीक, P implies Q चा कॉन्वर्स करणार इट्स कॉन्वर्स इज. हे करणार कॉर्नर मारणार Q implies P. ठीक आहे, सो करणार P ची जागा Q ने Q ची जागा P ची घेतली. सो Q काय आहे फॅमिली इफ फॅमिली बिकम्स लिटरेट, देन P येणार आहे. सो P काय वुमन इन इट इज लिटरेट. सेकंड, इट्स कॉन्वर्स इज. ठीक आहे, सो P implies Q होणार
निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ठीक आहे. सो पीचं निगेशन करायचं आहे आणि हे काय होणार इजचं होणार इज नॉट. सो इफ वुमन इन it is not literate then या क्यूचं निगेशन ते कसं होणार फॅमिली बिकम्स लिटरेट. इथं बिकम्स डज येणार आणि ते यस जाणार आणि निगेशन असल्यामुळे डजचं होणार डज नॉट. ठीक आहे. सो निगेशन ऑफ क्यू काय लिहिणार अ फॅमिली डज नॉट बिकम इथे यस जाणार डज येऊन लिटरेट. ठीक आहे. आता याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे. म्हणजे इथे जे इनवर्स आहे त्याचं काय करायचं आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं कॉर्नर म्हणजे काय होणार हे फ्लिप होणार म्हणजे काय ते निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. लिहायला सोपं आहे. काय करणार आपण हे देन नंतर जे आहे ते काय घ्यायचं आपल्याला आधी सुरुवातीला घ्यायचं आणि जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ते काय घ्यायचं देन नंतर म्हणजे इनवर्समध्ये हा बदल होणार छोटासा. इफ देन नंतर स्टेटमेंट आहे तसं फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे. देन इनवर्सचे स्टेटमेंट आलटी पलटी करून लिहायचे. ठीक आहे. सो काय ना आता वुमन इन इट इज नॉट लिटरेट. ठीक आहे. इथे इट न येता काय होणार फॅमिली. ठीक आहे. काय फॅमिली कारण पहिल्या सेंटेन्समध्ये प्रोनाउन नाही येणार त्यामुळे. सो हे काय झालं कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. थर्ड एक्झाम्पल इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. याचं करायचं आपल्याला कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचे म्हणजे काय जर सरफेस एरिया जर कमी झाला तर प्रेशर काय होतो वाढतो. ठीक आहे. इफ नंतरचं काय असतं पी आणि देन नंतर स्टेटमेंट काय असतं क्यू. तो आपण आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया. ठीक आहे. लेट P is surface area decreases. ठीक है. And Q is pressure increases. Pressure increases. So symbolic form is symbolic form of given statement is. ठीक है. काय ना P implies Q. सो करायचं त्याचा कॉन्व्हर्स. फर्स्ट इट्स कॉन्व्हर्स इज काय ना Q implies is if Q then P. ठीक आहे. सो येणार if Q येणार प्रेशर इन्क्रीजेस pressure increases then P statements surface area decreases. ठीक है. सेकेंड its inverse is काय येणार निगेशन P implies निगेशन Q. सो आधी Pचं निगेशन करायचं नंतर ना Qचं निगेशन. ठीक आहे. सो हा P आहे सरफेस एरिया डिक्रीजेस आणि Q प्रेशर इन्क्रीजेस तर त्याचं निगेशन. सो काय येणार इफ सरफेस एरिया does not डिक्रीजेस. ठीक आहे. सो इथे काय झालं डजचं निगेशन डज नॉट डिक्रीजेस हा यस गेला.
देन क्यूचं निगेशन प्रेशर इथे येणार डज आणि डजचं काय होणार डज नॉट इन्क्रीजेसचं इन्क्रीज. ठीक आहे, प्रेशर डज नॉट इन्क्रीज. थर्ड काय येणार इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज इनव्हर्सचा जर कॉर्नर घेतला तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह येणार निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, आपण इनव्हर्स कसं लिहिलं आहे तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सेम लिहायचं. आपण काय करायचं आहे त्याचे स्टेटमेंट त्याची करायची आलटी पलटी. ठीक आहे, म्हणजे काय येणार हे देन नंतरचं जे वाक्य आहे. ठीक आहे, देन नंतरचं वाक्य काय घ्यायचं इथे इफ नंतर घ्यायचं आणि इफ नंतरचं वाक्य देन नंतर. सो काय येणार इफ सेम प्रेशर डज नॉट इन्क्रीज देन हे इनव्हर्सचं इफ नंतरचं वाक्य लिहायचं. देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. काय सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. ठीक आहे, हे झालं कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ दिस गिवन स्टेटमेंट. क्वेश्चन 4 मधील फोर्थ एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, कारण आपण आधी जे एक्झाम्पल सॉल्व केले त्यानुसार तुम्हाला ते पण एक्झाम्पल सॉल्व करता येईल. ठीक आहे, एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन फर्स्ट युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. ठीक आहे, खाली काही स्टेटमेंट पॅटर्न दिले त्याचं काय करायचं आपल्याला निगेशनच्या रूलचा यूज करून त्या स्टेटमेंट पॅटर्नचं काय करायचं निगेशन करायचं आहे. आता हे जो क्वेश्चन आहे ते आपण लगेच एक्सरसाइज 1.3च्या खाली का घेतला तर एक्सरसाइज 1.4 आता काही थेअरी आहे ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी त्या थेअरीची खरं तर गरज नाही आहे. जे आपण पाहिलं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पाहिलं त्याच थेअरीची हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी गरज लागते. त्यामुळे आपण काय केलंय हे जे एक्झाम्पल आहे ते लगेच काय घेतलंय या एक्सरसाइज खाली घेतलंय. सो आणखी एक क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 तो पण लगेच आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, एक्झाम्पल फर्स्ट निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नचं करायचं आहे निगेशन. सो आन्सर काय येणार निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन काय असतं इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. सिमिलरली निगेशन क्यू एक स्टेटमेंट धरायचं पी एक स्टेटमेंट त्याचं इम्प्लिकेशन काय येणार सेम असंच येणार. ठीक आहे, हे निगेशन साईन आतमध्ये इम्प्लाइज झाल्यावर निगेशन क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे, हे निगेशन साईन आतमध्ये इम्प्लाय होणार. सो काय येणार इज इक्वल टू पी आणि निगेशन क्यू नुसार हे आहे तसं निगेशन क्यू अँड निगेशन क्यू नुसार काय येणार निगेशन पी. ठीक आहे, सो याचं जस्टिफिकेशन काय येणार निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे, हे झालं याचं निगेशन. सेकंड पी अँड निगेशन क्यू. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ कंजंक्शन काय असतं निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू असतं निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे काय होतं निगेशन साईन आतमध्ये अप्लाय होतं निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे पी एस स्टेटमेंट धरायचं निगेशन क्यू एक स्टेटमेंट धरायचं. तर निगेशन काय होणार निगेशन पी अँडचं होणार ऑर निगेशन क्यूचं काय होणार निगेशन ऑफ निगेशन क्यू. ठीक आहे, त्याचं कारण काय येणार निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, काय येणार निगेशन ऑफ कंजंक्शन. नेक्स्ट इज इक्वल टू निगेशन ऑफ निगेशन क्यू काय होणार क्यू इट सेल्फ. ठीक आहे, सो काय येणार निगेशन पी ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू काय येणार क्यू. जस्टिफिकेशन निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल पी ऑर निगेशन क्यू. सो याचं निगेशन काय येणार
negation of P or negation Q is equivalent to, हे negation sign आतमध्ये अप्लाय होणार आणि ऑरचं होणार and, सो होणार negation P and negation of negation Q, ठीक आहे, इज इक्वल टू काय होणार, याचं कारण काय लिहायचं, negation of disjunction, ठीक आहे, जस्टिफिकेशन काय लिहिलं आपण, negation of disjunction. काय होणार नेक्स्ट, negation P and negation of negation Q काय होणार, Q itself, सो आहे ना Q, त्याचं काय जस्टिफिकेशन काय, negation of negation, हे झालं याचं negation, ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल, P or negation Q and R, याचा negation, so negation of in square bracket in round bracket P or negation Q and R is equivalent to, ठीक आहे. सो हे करू आपण P or negation Q एक स्टेटमेंट कन्सिडर करू आणि R हे अनदर स्टेटमेंट कन्सिडर करू. सो काय होईल, जेव्हा निगेशन अप्लाय होईल ते काय होईल, सेपरेट स्टेटमेंटला अप्लाय होईल अँड ऑर, ठीक आहे. काय होणार, निगेशन ऑफ P or negation Q and so on or negation R, ठीक आहे. त्याचं कारण काय लिहिणार आपण, negation of as a conjunction, ठीक आहे. सो नेक्स्ट काय होणार, इज इक्वल टू, हे निगेशन साइन आतमध्ये अप्लाय होणार, सो काय येईल, negation P and negation Q, ठीक आहे. काय येणार, in square bracket negation P and negation of negation Q आणि आहे तसं or negation R, काय लिहिणार, कारण negation of disjunction, ठीक आहे. So next is equivalent to negation P and negation of negation Q, so काय होतं, Q itself, so काय होणार, negation P and negation Q itself, so काय Q round bracket or negation R, कारण काय, negation of negation, ठीक है. फिफ्थ क्वेश्चन, P implies in round bracket P or negation Q, याचा करायचं आपल्याला negation, so answer negation of in square bracket P implies in round bracket P or negation Q, ठीक है, is equivalent to, हे एक स्टेटमेंट कन्सिडर करू, ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे P implies Q is equivalent to, त्याचं निगेशन केलं तर काय येतं, P and negation Q, ठीक आहे. सिमिलरली हे करायचं आहे, P येणार P and आणि या काय राऊंड ब्रॅकेटचं निगेशन, सो निगेशन ऑफ काय येणार, P or negation Q, ठीक आहे. सो याचं कारण काय लिहिणार आपण, जस्टिफिकेशन negation of implication, सो काय येणार, नेक्स्ट इज इक्वल टू, या आहे तसं आणि याला काय होणार, निगेशन अप्लाय P and negation P also and negation of negation Q, याचं काय होणार, राऊंड ब्रॅकेटचं स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे. कारण काय लिहिणार आपण, negation of disjunction, ठीक आहे. नेक्स्ट इज इक्वल टू, हे आहे तसं निगेशन ऑफ निगेशन Q काय होणार, Q itself, P and in round bracket negation P and negation of negation Q काय येणार, Q itself Q, ठीक आहे. याचं कारण काय, negation of negation, ठीक आहे. हे काय झालं, या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, negation of P and
Q और इन सेकंड राउंड ब्रॅकेट P और निगेशन Q. ठीक आहे, याचा काय करायचं आपला निगेशन. सो आन्सर काय येणार निगेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट negation of P and Q or in second round bracket P or negation Q. ठीक है, is equivalent to काय करू negation P and Q हे एक स्टेटमेंट कन्सिडर करू आणि हे P or negation Q हे एक स्टेटमेंट कन्सिडर करू. ठीक आहे, आणि कशाने कनेक्ट केलं हे पूर्णपणे दोन्ही OR ने कनेक्ट केले. सो ह्याला निगेशन जर अप्लाय केलं तर ह्याला निगेशन लागणार, ह्याला निगेशन लागणार आणि ऑडच होणार अँड. सो काय येणार निगेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ इन राउंड ब्रॅकेट P अँड Q आणि इथं ऑडच होणार अँड निगेशन ऑफ P और निगेशन Q. ठीक आहे, इज इक्वल टू काय होणार याचं negation of negation cancel होणार काय होणार इन राउंड ब्रॅकेट P and Q and हे जे आहे ते काय करू आपण आहे तसं लिहू negation of P or negation Q. ठीक आहे, याचं कारण काय लिहायचं negation of disjunction. ठीक आहे, आणि कारण काय लिहिणार आपण निगेशन ऑफ निगेशन. नेक्स्ट होणार इज इक्वल टू हे फर्स्ट आहे तसं इन ब्रॅकेट P अँड Q अँड निगेशन साईन आतमध्ये अप्लाय होणार निगेशन P ऑर्डर होणार अँड निगेशन ऑफ निगेशन Q. ह्या राउंड ब्रॅकेटचं काय होणार स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे, सो नेक्स्ट इज इक्वल टू हे फर्स्ट आहे तसं इन राउंड ब्रॅकेट P अँड Q अँड होणार निगेशन P अँड निगेशन ऑफ निगेशन Q काय Q इट सेल्फ Q. ठीक आहे, सो याचं कारण काय लिहिणार निगेशन ऑफ डिसजंक्शन. This is justification negation of negation. Negation of negation. ठीक है, next example in round bracket P और negation Q implies second round bracket P and negation Q. ठीक है, काय करायचं आपल्याला negation. आन्सर काय येणार negation of in square bracket in round bracket P or negation Q implies in second round bracket P and negation Q. ठीक आहे, इज इक्वल टू सो आपल्याला माहिती आहे हे एक स्टेटमेंट आपण कन्सिडर करू, हे एक स्टेटमेंट कन्सिडर करू. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे P इम्प्लाइज Q याचं निगेशन काय येतं इज इक्वल टू P अँड निगेशन Q. सो आपण करू हे एक स्टेटमेंट कन्सिडर केले. सो काय येणार इन राउंड ब्रॅकेट P और निगेशन Q अँड सेकंड राउंड ब्रॅकेटचं निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. ठीक आहे, याचं कारण काय निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नेक्स्ट काय होणार इज इक्वल टू हे फर्स्ट आहे तसं इन राउंड ब्रॅकेट P और निगेशन Q अँड आणि निगेशन आतमध्ये काय होणार इम्प्लाय होणार. सो आन्सर होणार ऑर निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन Q. राउंड ब्रॅकेटचं होणार स्क्वेअर ब्रॅकेट. याचं कारण काय निगेशन ऑफ करणार आपण अँडवरनं कंजंक्शन. ठीक आहे, एन ऑफ सी तुम्ही फुल फॉर्म लिहा, शॉर्ट फॉर्म नका लिहू. नेक्स्ट इज इक्वल टू P और निगेशन Q अँड इन राउंड ब्रॅकेट निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन Q काय येतं Q इट सेल्फ. सो जस्टिफिकेशन निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे, सो परत एकदा सांगतो तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहिता काय लिहा फुल. सो या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन काय आहे तर हे. ठीक आहे, एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन 2 रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट यूजिंग इफ देन. ठीक आहे, सो खाली काही स्टेटमेंट दिलेत ते इफ देनने कनेक्ट केलेले स्टेटमेंट दिलेत.
सो आपल्याला काय करायचं आहे, ह्या इफ देनचा यूज न करता म्हणजे खाली दिलेल्या स्टेटमेंटचा अर्थ न बदलता त्याच्यामध्ये कोणताही बदल न करता विदाउट युझिंग इफ देन म्हणजे इफ देन स्किप करून आपल्याला करायचे ते स्टेटमेंट परत लिहायचे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू काय असतं, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. सो इफ नंतरचं जे वाक्य असते असतं पी आणि देन नंतरचं असतं क्यू. सो आपण पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू असतं निगेशन पी ऑर क्यू. सो निगेशन पी ऑर क्यूचं यूज करून हे जे इफ देन वाले स्टेटमेंट आहे त्यातनं इफ देन हे स्किप करून आपण निगेशन पी ऑर क्यू ह्या फॉर्ममध्ये लिहिणार. एक्झाम्पल फर्स्ट, इफ अ मॅन इज अ जज देन इज अ ऑनेस्ट. ठीक आहे. ह्याचा आन्सर काय येणार, हे आपल्याला विदाउट युझिंग इफ देन लिहायचं आहे. सो लेट पी काय असणार, पी इज इफ नंतरचं स्टेटमेंट, पी इज अ मॅन इज जज and Q is then नंतरचं स्टेटमेंट, he is honest. ठीक आहे. फर्स्ट ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज P implies Q. ठीक आहे. सिन्स आपल्याला काय माहिती आहे P implies Q is equivalent to as the negation P or Q. ठीक है. Therefore, given statement can be written as कशा प्रकारे लिहू शकतो आपण. सो काय करायचंय, पीचं निगेशन, पी काय मॅन इज जज. सो काय येणार, अ मॅन इज नॉट जज. काय करायचंय, ऑर क्यू स्टेटमेंट काय ते, ही इज ऑनेस्ट. ठीक आहे. हे काय झालं, हे स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन आपण परत लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज अ इरॅशनल नंबर. ठीक आहे. हा फॉर्मॅट आपण आहे तसा ठेवला आहे का तर आपला वेळ वाचावा. सो लेट पी इज इफ नंतरचं वाक्य काय आहे, 2 इज रॅशनल नंबर and Q is देन नंतरचं वाक्य √2 इज इरॅशनल नंबर. ठीक आहे. सो द सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज P implies Q. ठीक आहे. सो आपल्याला काय माहिती आहे, सिन्स P implies Q is equal to negation P or Q. So therefore given statement can be written as P च होणार negation 2 is rational numbers काय येणार, 2 is not rational number, 2 is not rational number. इथे or Q statement आहे तसं √2 is irrational number. ठीक आहे. काय झालं, ह्या स्टेटमेंटचं विदाउट युजिंग इफ देन आपण परत लिहिलं. लास्ट एक्झाम्पल, इफ f of 2 is equal to 0 then f of x is divisible by x minus 2. ठीक आहे. सो आपण फर्स्ट याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू. लेट p is if नंतरचं स्टेटमेंट f of 2 is equal to 0, q is then नंतरचं स्टेटमेंट f of x is divisible by x minus 2. ठीक आहे. सो द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय येणार, p implies q. सिन्स काय म्हणते आपल्याला, p implies q is equal to negation p or q. Therefore
गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज हे कसं लिहिणार आधी पीचं निगेशन ऑर क्यू. सो पीचं निगेशन काय येणार एफ ऑफ 2 इक्वलच नॉट इक्वल टू 0 ऑर क्यू स्टेटमेंट आहे तसं.